आमची सरकारकडे एकच मागणी आहे की यज्ञ बाळासोबत जो अन्याय घडला की तो जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी आणि ती जी केस आहे ती फास्ट कोर्टामध्ये लवकरात लवकर ती केस कोर्टामध्ये जाऊन त्या कोर्टामार्फत त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी एवढी मागणी आहे। आणि सरकारकडे परत एकच विनंती आहे, जर तुम्ही लवकरात लवकर यज्ञा बाळाला जर तुम्ही न्याय नाही दिला तर आज जो आक्रोश मोर्चा होता हाच आक्रोश मोर्चा गावागावामध्ये सुद्धा होऊ शकतो, एवढी दक्षता सरकार। तुमच्या मंचावर आता सध्या आमदार होते, काही खासदारांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे। आता हिवाळी अधिवेशन 8 तारखेपासून सभागृहात हा प्रश्न उचलला जाणार आहे का? सरकारला काय अल्टिमेटम द्या? मंत्री महोदय भुसे साहेबांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही हा जो मुद्दा आहे की इथून पुढे तर घटना होऊ नये आणि जर घटना झाली तर त्या आरोपीला 30 दिवसाच्या आतमध्ये वेगळी बेंच ते तयार करतील आणि फास्ट ट्रॅकवर त्याला फाशीची शिक्षा लवकरात लवकर। या वर्षभरातलं 5वा बलात्कार आहे, याच्या अगोदरही घटना घडलेल्या आहेत। आक्षेप भालेराव प्रकरणापासून आपण सगळे जर म्हटले, डॉक्टरचं संपदा मुंडेंचं आहे, नंतर या लहान बालकेचं 4 वर्षाच्या मुलीपासून 70 वर्षाच्या लेडीजपर्यंत कोणी सुरक्षित दिसत नाही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये। काय भावना आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये स्त्रीला तर आदराने बघितलं जातंय, तर सरकारला विनंती आहे की तुम्ही त्यांचा आदर्श घेऊन शाहू फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा यांचा आदर्श घेऊन तुम्ही कुठेतरी एक कायदा निर्माण करावा आणि त्या कायद्याने फक्त तुम्ही लाडकी बहीण म्हणून चालणार नाही तर लाडकी बहिणीला सुरक्षाही तेवढीच आवश्यकता आहे, म्हणून सरकारने त्या घटनेकडे लक्ष दिलं पाहिजे। थँक्यू।